आपण रोजच्या आयुष्यात नकळत अशा काही सवयी करतो ज्या हळूहळू शरीराला आतून कमकुवत करतात. जसं की लघवी दाबून ठेवणं, मोबाईलचा अतिवापर करणं, पाणी कमी पिणं. त्याचप्रमाणे वारंवार वेदनाशामक गोळ्या घेणं, साधी डोकेदुखी, पाठदुखी, पाळीतील वेदना असेल तर आपण लगेच गोळ्या घेतो. यामुळे काय नुकसान होतं तर किडनीवर ताण येतो, पोटाच्या आतल्या आवरणाला इजा होते, लिव्हर कमकुवत होतं. वेदनेचं मूळ कारण कधीच शोधलं जात नाही. त्याचप्रमाणे दुसरी चूक म्हणजे जेवताना घाई करणं किंवा उभं राहून जेवणं, मोबाईल बघत जेवणं, टी व्ही पाहत किंवा उभे राहून पटकन जेवणं. यामुळे काय परिणाम होतात तर अन्न नीट चावलं जात नाही, त्यामुळे अपचन होतं, जास्त खाल्लं जातं, त्यामुळे वजनात वाढ होते, गॅस ॲसिडिटी होते, पोटाचे विकार होतात, ए सीमध्ये दिवसभर राहणं आणि उन्हात न जाणं. यामुळेही आजकाल आपल्याला सूर्यप्रकाशच मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये डी जीवनसत्वाची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे धोका काय होतो तर हाडे कमकुवत होतात. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मूड बदलतात. नैराश्य येतं. चौथी चूक म्हणजे जास्त वेळ ओले केस बांधून ठेवणं. विशेषतः महिलांना ही सवय जास्त असते. यामुळेही खूप परिणाम होतात. जसं की डोक्यात बुरशीजन्य संसर्ग होतो, केस गळतात, वाढत नाहीत, सर्दी होते, डोकेदुखी वाढते. त्याचप्रमाणे सतत हेडफोन वापरणं, मोबाईलवर बोलताना किंवा गाणी ऐकताना तासनतास हेडफोन घालणं. यामुळे काय नुकसान होतं तर कानातील नसांवर ताण येतो, कायमस्वरूपी आपली श्रवण क्षमता कमी होते, डोकेदुखी, चक्कर येते. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल बघणं, उठल्या उठल्या व्हॉट्सअप, सोशल मीडिया पाहिल्यामुळेही आपल्या शरीरावरती खूप वाईट असे परिणाम होतात. जसं की मेंदूवर अचानक ताण येतो, कॉर्टिसोल हे हार्मोन्स वाढतो, दिवसाची सुरुवात ताणाने होते, वारंवार गरम केलेलं तेल वापरणं, घरात तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरण्याची सवय, यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट वाढत जातं, हृदयविकाराचा धोका वाढतो, कॅन्सरकारक घटक आपल्या शरीरामध्ये तयार होतात. म्हणून फार वेळ बसून राहणं चुकीचं आहे. जरी व्यायाम केला तरी दिवसभर बसून राहणं घातक आहे आणि याचा याचा परिणाम म्हणजे रक्तप्रवाह मंदावतो, पोटावर चरबी वाढते, मधुमेह, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. रात्री उशिरा जड जेवण, रात्री 10 ते 11 नंतर तुप्पट, गोड पदार्थ खाणं टाळा. यामुळे काय होतं तर अन्न नीट पचत नाही, शरीरामध्ये चरबी साठते, झोपेचा दर्जा खराब होतो, लिव्हरवर ताण येतो, वारंवार राग दाबून ठेवणं, बाहेर शांत पण आतून तणाव जाणवणं. यामुळे शरीरावरही परिणाम होतात. जसं की रक्तदाब वाढतो, हार्ट अटॅकचा धोका वाढतो, पोटाचे विकार होतात, थायरॉईडचं असंतुलन होतं. कमी झोप घेणं हे पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. झोप न घेताही चालतं असा आपल्यामध्ये समज आहे. पण यामुळे आपल्या मेंदूची स्मरणशक्ती कमी होते, वजनात वाढ होते, हार्मोन्सचं असंतुलन होतं, रोगप्रतिकारशक्ती घटते. प्लॅस्टिकच्या बाटलीतलं गरम पाणी पिणं, गरम पाणी प्लॅस्टिकमध्ये ठेवणं खूप चुकीचं आहे. याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो, कारण हानिकारक रसायनं पाण्यात मिसळतात आणि हार्मोनल बिघाड होतात आणि कॅन्सरचा धोका वाढतो. जसं की पोट साफ न होणं आणि त्याकडे दुर्लक्ष करणं. दररोज पोट साफ नाही झालं तर काय होतं, शरीरात विषारी द्रव्ये साठतात, त्वचा खराब होते आणि मूळ व्याधाचा नक्कीच धोका वाढतो, पोट फुगतं, गॅस होतो. त्याचप्रमाणे थंड पेय पिणं, जेवताना आपण थंड पेय पितो, त्यामुळे पचनशक्ती कमजोर होते, घशाचे विकार होतात आणि चरबी वाढण्यास मदत होते आणि आपल्या शरीरामध्ये चरबीची वाढ होते. आपण स्वतःला मी ठीक आहे असं म्हणतो आणि काही तपासण्या टाळतो. शरीर संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे काय धोका वाढतो तर आजार उशिरा सापडतो आणि त्यावरती उपचार करणं आपल्याला कठीण होऊन जातं. त्यामुळे शरीर लगेच आजारी पडत नाही हे लक्षात ठेवा. ते हळूहळू इशारा देतं. थकवा, सूज, वेदना, अपचन, चिडचिड, झोप न लागणं. जर या छोट्या सवयी वेळीच बदलल्या तर हार्ट अटॅक, किडनीचं प्रॉब्लेम, कॅन्सर यापासून आपली सुटका होऊ शकते आणि आपल्या अंतर्गत अवयवांचं आरोग्य चांगलंही राहू शकतो आणि आपल्याला आजार होण्याचा धोकाही कमी होतो. तेव्हा चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.